जालनामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि या परिसरामध्ये जेवढे पुरातन असे मंदिर आहे ते सर्व मंदिर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। अशाच आज आपण एका पुरातन आणि ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। छत्रपती संभाजीनगर जालना रोड करमाड येथून सनी 12 किमी अंतरावरती असलेलं हे पुरातन असं श्रृंगेश्वर महादेव मंदिर। श्रृंगेश्वर महादेव मंदिराचा इतिहास फार सुंदर असा आहे। आता हे श्रृंगेश्वर असं नाव का पडलं आणि हे कशामुळे असं नाव ठेवण्यात आलेलं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। या ठिकाणी शृंग नावाचे ऋषी तपाला बसलेले होते असा येथील भाविक भक्तांचं सांगणं आहे। आणि या शृंग ऋषी यांच्या नावावरून सनी या महादेवाचं श्रृंगेश्वर असं नाव देण्यात आलेलं आहे। पुरातन असं शिवलिंग आणि समोर जे तुम्हाला दिसतं ते व्यवस्थित दिसत नाही जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। मित्रांनो, प्रत्येक दिवस प्रत्येक भाविक भक्ताला या ठिकाणची पूजा पाठ करण्यासाठी दिवस दिनांक देण्यात आलेले आहे। संपूर्ण बाजूने अत्यंत नैसर्गिक वातावरण आहे आणि आता सध्याला श्रावण मास चालू असल्यानं संपूर्ण परिसर एवढा सुंदर आणि अप्रतिम दिसतो की खूपच। तर मित्रांनो, जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर किंवा इतर ठिकाणाहून या ठिकाणी जर यायचं असेल तर तुम्ही करमाड पंचतारागीत DMIC येथून सनी येऊ शकता। भाविक भक्तासाठी मंदिर 24 तास चालू असतं आणि जर तुम्ही अगोदर या ठिकाणी आलेले असताल तरीही देखील मला टिप्पणी करून कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या सह्याद्री भटकंती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। हर हर महादेव, जय शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय।